सॉरी बंद करे बंद विचारपूस केली, काय सांगणार भाऊ? काल अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्यात रेल्वे अपघातामध्ये 13 जण मृत्युमुखी पडले, 12-13 इंज्युअर्ड आहेत. त्यांचा इलाज त्याकडे सुरू आहे. 13 जणांमध्ये 10 ज्या बॉडीज आहेत त्या आयडेंटिफाय झालेल्या आहेत. त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना घरी नेण्यासाठी विशेष करून उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या 4 बॉडीज या ठिकाणी आहेत आणि बाकी उत्तर प्रदेशच्या बॉडीज या ठिकाणी आहेत. मला वाटतं तर सर्व प्रोसिजर आटोपलेली आहे, पीएम झालेला आहे आणि नातेवाईकांच्या ताब्यात आम्ही 10 बॉड्या देणार आहोत. नेपाळचे 4 जण आहेत, त्यापैकी नेपाळला तर देखील लांब जाणं तर शक्य नाही, त्यामुळे 3 दफनविधी जो आहे पुण्यात त्याचे नातेवाईक आहेत, पुण्यातच ते काम करत होते, तिथे करणार आहेत. एकाचे नातेवाईक भिवंडीमध्ये आहेत, डेडबॉडी भिवंडीमध्ये पाठवतो आहे. त्याचे सगळे 10 लोक या ठिकाणी तात्काळ 1 तासाभरामध्ये या ठिकाणून जातील. जखमी जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी इलाज चाललेले आहेत. फार कोणी त्याच्यामध्ये सिरियस आहे असं नाही. सर्वांचं सिटी स्कॅन झालेलं आहे, MRI झालेलं आहे, सोनोग्राफी झालेली आहे, एक्सरे झालेले आहेत. फ्रॅक्चर जास्त आहेत पण गंभीर कोणी नाही आहे. शासनाच्या वतीने सर्व मदत त्या ठिकाणी केली जाते. नातेवाईकांची राहण्याची जेवणाकडची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. जखमी आहेत त्याचे सगळं खर्च आहे जखमीचा, औषधाचा, ऑपरेशनचा, शस्त्रक्रियेचा सगळं शासनाच्या वतीने केला जाणार आहे. मृत जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांनी कालच 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहे. अशी माहिती मिळालेली आहे की एका चहावाल्याने अफवा पसरवली आहे, त्याच्यावर काय कारवाई झाली? इथे मी सगळं कालच नातेवाईकांनाही भेटलो, जे जखमी आहेत त्यांनाही मी विचारलं. त्यांनी असं सांगितलं की कोणीतरी आलं, आग लागली म्हणून त्यांनी काहीतरी गोंधळ घातला आणि त्यामुळे चेन खूप करण्यात आली आणि नंतर लोक गाडीतून पटापट खाली उतरले. बरेच लोक उतरलेले होते पण समोर रेल्वे आली, त्याच्यामध्ये हे 13 लोक त्या ठिकाणी सापडलेत. 12-13 लोक अजून त्याच्यामध्ये काही जखमी झालेत पण ते सुदैवाने वाचलेत. म्हणजे इतके लोक खाली होते, मला लोक सांगत होते की मोठा अनर्थ झाला असता, अजूनही कॅनटी वाढल्या असत्यात. पण सुदैवाने मी असं म्हणेल की तो आकडा 13 वर्ष त्या ठिकाणी थांबलेला आहे. सुदैवानेच आपण म्हणू. पण या ठिकाणी तात्काळ प्रशासन धावून गेलं, गावकरी धावून गेलेत, आमचे कार्यकर्ते धावून गेलेत आणि तात्काळ जखमींना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाचोऱ्याला हलवलं. मी सुद्धा एक 50 मिनिटामध्येच त्या ठिकाणी 65 किलोमीटर अंतर पार करून त्या ठिकाणी पोहोचलो आणि आता जे जखमी आहेत ते सर्व व्यवस्थित आहेत, त्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो. नेपाळला पाठवले जाणार आहेत त्या इथे सांगितलं 4 जणांच्यामध्ये जे मृत पावले आहेत ते नेपाळचे आहेत पण त्यांचे नातेवाईक पुण्यामध्ये काम करत होते. त्यांनी सांगितलं आम्ही पुण्यातच अंतिम संस्कार करू कारण नेपाळला जाणं शक्य नाही इतक्या लांबपर्यंत. कारण बॉडींची आपण जर बघितल्यात तर इतकी वाईट अवस्था आहे की कोणी त्या ठिकाणी बघू शकत नाही. सामान्य माणूस सुद्धा इतके ते सगळे चिंतामग्न झालेले आहेत, तितकी वाईट परिस्थिती ज्यांची आहे. त्यामुळे 3 बॉडीचं फिनरल पुण्यामध्ये होईल जे नेपाळचे आहेत. 1 बॉडी जी आहे भिवंडी नेपाळचे जे आहेत
भिवंडीवर त्यांचे नातेवाईक आहेत, ते भिवंडीला घेऊन जात आहेत. आणि बाकी उत्तर प्रदेशचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. आता ते तात्काळ या ठिकाणी निघतील. विशेष करून लखनौ, गोरखपूर या भागातले जे आहेत त्या ठिकाणी त्यांना पोहोचण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. किती मृतदेहांची ओळख अजून पटण्याची बाकी आहे? हां, किती मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाहीये? 3 मृतदेह असे आहेत की त्यांची ओळख अजून पटत नाहीये. 3 मृतांची ओळख अजून पटेल नाही. आम्ही रेल्वेला त्या दिवशी लगेच इगतपुरीला सुद्धा अनाऊन्स केलं की कोणी तुमच्याकडे सोबतच नसेल, नातेवाईक नसेल तुम्ही खाली उतरा, आम्ही तुम्हाला इथे जळगावला आणतो. मी DRMशी बोलले होतो तात्काळ. तशा सूचनाही नाशिकला देण्यात आल्या. त्या बोगीमध्ये इगतपुरीला देण्यात आलेल्या होत्या. पण या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आलेले आहेत. पण अजूनही 3 बॉडी अशा आहेत त्यांचे नातेवाईक अजून इथे कोणी आलेले नाही. त्यामुळे ते आयडेंटिफाय झालेल्या नाहीत. त्या आम्ही ठेवून देत होता याच ठिकाणी. मॅडम मला असं वाटतं की 10 बॉड्या आता आम्ही तात्काळ 1 तासाभरामध्ये दवारा करू. हो, या घटनेमध्ये जे आहेत की 3 जे आहेत ते मिसिंग असं सांगितलं. आता नातेवाईकांना त्यांचा शोधच लागत नाही. नेमकं कुठलीही माहिती पण मिळत नाही नेमकं 3 जणांची. मला वाटतं आता जेवढा शोध घेतात सगळ्यापासून पोलीस प्रशासन, आमचं जिल्हाधिकारी आहेत, पोलीस प्रशासन आहे, सगळे घेत आहेत. आमचे हेल्थ डिपार्टमेंट आहे, मेडिकल, सगळे लोक खूप मेहनत या ठिकाणी घेत आहेत. चांगली व्यवस्था आम्ही सगळ्यांची, जखमींची, त्याच्या नातेवाईकांची या ठिकाणी केलेली आहे. ट्रेनबरोबर फरफडत गेले लांबपर्यंत असाही धोका होता, तोही आम्ही बघितलेला आहे. काहीचे शहराचे पाठ, हात, पाय हे सुद्धा वेगळे झालेले आहेत. एखादं डोकंच फक्त सापडलेलं आहे, बाकीचं धड वेगळं झालेलं आहे. अशी अतिशय वाईट परिस्थिती या अपघातामध्ये झालेली आहे. आणि मला असं वाटतं की हा आकडा 13पर्यंतच आहे. आता कोणी मिसप्लेस असेल, कोणी जर इथे आलं तर त्याची आम्ही ओळख पटवून घेऊ. पण मला वाटतं याच्यावर हा आकडा 13च्या वर जाणार नाही, मला असं वाटतं. आता हे जे मृत जे आहेत ते उत्तर प्रदेशचे लोक आहेत, काही पुण्या वगैरे जातील, तर हे सर्व मृत जे आहेत ते काही रेल्वेने जाणार आहेत का? काही रेल्वेने कोणी जाणार नाही. मी पुन्हा सांगतो की सर्व आम्ही अँब्युलन्स त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बॉडी पाठवतो आहोत. आणि 3 ते 4 जे नेपाळचे आहेत ते पुणे आणि भिवंडी या ठिकाणी त्यांचं फिदल होईल. जे अनोळखी मृतदेह त्यांचं काही DNA टेस्ट वगैरे करण्याचं प्रोव्हिजन केलं? निश्चित ते केलेलं आहे. त्याचं DNA टेस्ट आहे. येणारे जे लोक आहेत, नातेवाईक आहेत, ते त्या ठिकाणी त्यांना ओळखतील किंवा DNA साठी त्याचं उपयोग त्या ठिकाणी होईल. पण मला असं वाटतं की 3 जण जे राहिलेले आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न या ठिकाणी करतो. नातेवाईकांच्या सगळ्या लोकांना आवाहन केलेलं आहे. मला वाटतं लवकरच हा प्रश्न